माझी ओळख सांगायची तर मी आता पीएचडी स्टुडंट आहे. सीएसआयआर नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये आता मॉलिक्युलर बायोलॉजी या विषयामध्ये पीएचडी करते आणि याच्या आधी मी एमएससी ॲग्रिकल्चर केलेला आहे. तर ही थोडक्यात माझी शैक्षणिक ओळख झाली. मी बऱ्याच गोष्टी करते आर्टिस्ट म्हणून, पण कविता ही माझ्या सगळ्यात म्हणजे आपण म्हणू शकतो जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण की कविता जी मला सुचते ती माझं एक एक्सप्रेशन आहे. म्हणजे मी कुठल्याही माझ्या दिवसाच्या वेळेमध्ये असू देत किंवा मी कुठल्याही परिस्थितीमध्ये असू देत, कविता ही अशी गोष्ट आहे की तिने मला कधी सोडलेलं नाहीये. सो ती माझी मैत्रीण म्हणू शकता तुम्ही आणि अगदी जिव्हाळ्याचा विषय अशी कविता. मग कविता मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट आहे जी मी एक्सप्रेस करू शकते. तर नमस्कार प्रेक्षक हो. माझं युट्यूब चॅनल आहे भाग्या द आर्टिस्ट या नावाने मी युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. 2023 मध्ये हे चॅनल मी सुरू केलंय. त्याच्यावरती जसं सरांनी आता म्हणलेलं लघुपट, कविता, कथा हे सगळं तुम्हाला तिथे मिळेल. आणि इंस्टाग्राम वरती पण सेम माझा आयडी आहे भाग्या द आर्टिस्ट. तिथे या भरकटलेल्या मनाची अखेरची आस तू, माझ्या जीवनाचा प्रत्येक श्वास तू. या भरकटलेल्या मनाची अखेरची आस तू, माझ्या जीवनाचा प्रत्येक श्वास तू. चुकीनं जेव्हा मी रस्ता हात हाती देशील का तू, चुकीनं जेव्हा मी रस्ता हात हाती देशील का तू, खचीनं जेव्हा मी संकटाने साथ मजला देशील का तू. माझ्या नमस्कार मित्रांनो, मी जितेंद्र. तुमचं स्वागत आहे गप्पा टप्पा विथ #पोएट्स ऑफ इंस्टाग्राम या कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये. आज आपण भेटणार आहोत भाग्यश्री माने यांना, ज्या कविता लिहितात, ज्यांनी लघुपट लिहिलेले आहेत, त्यांनी स्टँडअप कॉमेडीही केले आहे आणि असं बरंच काही केलेलं आहे. असं आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आजच्या भागामध्ये. त्यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि त्या यूट्यूब चॅनलचा आय डी आहे भाग्या द आर्टिस्ट. आणि तुम्ही त्यांना भेटू शकता इंस्टाग्रामवरती भाग्या_द_आर्टिस्ट या हँडलरवरती. तर मग चला गप्पा मारूया भाग्यश्री माने यांच्यासोबत आपल्या गप्पा टप्पा विथ #पोएट्स ऑफ इंस्टाग्राम या कार्यक्रमात. चला. हॅलो भाग्यश्री मॅडम, कशा आहात तुम्ही? तर खूप छान आहे आणि थँक्यू सो मच की मनातलं पानावर या युट्यूब चॅनल वरती आज आपण हा पॉडकास्ट करतोय. तर मी खूप खुश आहे आणि तुमचे खूप खूप धन्यवाद सर ही संधी दिल्याबद्दल. थँक्यू. तुम्ही जॉईन केल्याबद्दल आभारी आहे. सो वाय भाग्या_द_आर्टिस्ट हे नाव कशावरून सुचलं आणि तुमची ओळख करून त्यासोबत. येस, थँक्यू सर. सर माझी ओळख सांगायची तर मी आता पीएचडी स्टुडंट आहे. सीएसआयआर नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये आता मॉलिक्युलर बायोलॉजी या विषयामध्ये पीएचडी करते आणि याच्या आधी मी एमएससी ॲग्रिकल्चर केलेला आहे. तर ही थोडक्यात माझी शैक्षणिक ओळख झाली. आता आपण भाग्या द आर्टिस्टकडे वळूया. तर भाग्या द आर्टिस्ट ऍक्च्युली भाग्या फक्त कवयित्री नाहीये. भाग्या अनेक आर्ट फॉर्म्स पण परफॉर्म करते. सो जेव्हा खूप नावं मी अशी विचार करत होते की आपल्याला काय घेता येईल, कोणती नावं आपण सुचवू शकतो याच्यासाठी, तर माझ्या असं लक्षात आलं की आपण स्टँडअप पण करतोय किंवा आपण ड्रामा, मोस्टली मी पथनाट्य जास्त लिहिली आहेत आणि माझ्याकडून ते चांगल्या पद्धतीने घडून आलंय. एक मी लघुपट केलेला आहे. तर अशा सगळ्या गोष्टींना एकत्र आणणारा दुवा म्हणजे काय, तर मग आर्टिस्ट. आणि म्हणून मग भाग्या द आर्टिस्ट असं करायचं ठरलं. ओके. मग तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी करतात? जसं तुम्ही सांगितलं की हे लघुपट केलेले आहेत, पथनाट्य केलेले आहेत, कविता करतात. मग या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं आवडतं गोष्ट कोणती आहे आणि का? कविता. आणि का सर? येस थँक्यू ह्या प्रश्नाबद्दल. हा मला खूप अपेक्षित प्रश्न आहे. कारण सर मी बऱ्याच गोष्टी करते आर्टिस्ट म्हणून, पण कविता ही माझ्या सगळ्यात म्हणजे आपण म्हणू शकतो जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण की कविता जी मला सुचते ती माझं एक एक्सप्रेशन आहे. म्हणजे मी कुठल्याही माझ्या दिवसाच्या वेळेमध्ये असू देत किंवा मी कुठल्याही परिस्थितीमध्ये असू देत, कविता ही अशी गोष्ट आहे की तिने मला कधी सोडलेलं नाहीये. सो ती माझी मैत्रीण म्हणू शकता तुम्ही आणि अगदी जिव्हाळ्याचा विषय
अशी कविता. मग कविता मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट आहे जी मी एक्सप्रेस करू शकते. कधीपासून प्रवास सुरू झाला कविता लिहिण्याचा? सर, कविता पहिली जी लिहिली होती आयुष्यामध्ये, तर ती इयत्ता 7वी मध्ये असताना लिहिली होती. आम्हाला एक पुस्तक दिलीप प्रभावळकर सरांचा एक धडा होता आणि तो धडा मला खूप आवडला होता. त्याच्यामध्ये अगदी लहान लहान मुलांसाठी त्यांनी एक अ, बोधकथा लिहिली होती. मग त्या बोधकथेतून मला प्रेरणा मिळाली आणि मग मी अशी एक छोटीशी कविता लिहिली की एकदा कावळ्याने निश्चय केला पक्का, सुंदर गाणे गाऊन देऊ साऱ्यांना धक्का, थोडे वा. दिवस खाऊ तेल आणि तूप, सगळेच असतील मजेत, जेव्हा आपण होऊ जाडजूड खूप. असं काहीतरी लिहिलं आणि मॅडमने दाखवलं. तर मॅडमला म्हणाले, हे किती छान आहे, हे कसं सुचलं तुला? आणि मग मी म्हटलं असंच, तो धडा वाचला आणि मला सुचलं. मग त्यांनी तेव्हा सांगितलं की हे कविता आहे आणि तू हे करत राहा, तुला याच्यामध्ये खूप वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी मला मग पुस्तकं दिली वाचायला. अकबर बिरबलच्या गोष्टी शाळेमध्ये असायच्या, वाचनालय होतं शाळेमध्ये. तर मग त्यांनी काही थोडीशी तोंडओळख करून दिली आणि मग तिथे माझा कवितेचा प्रवास सुरू झाला. मग पथनाट्य आणि लघुपटाकडे कसं काय वळण झालं? ऍक्च्युली सर काय झालं, इयत्ता 3री मध्ये असताना आपले सगळेजण म्हणजे जे महाराष्ट्रातून आलेले विद्यार्थी असतील तर बऱ्यापैकी त्यातले मी असं समजते की विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात. आणि ग्रामीण भागामध्ये कसं आहे की यशवंतराव चव्हाण ही एक स्पर्धा असते. हा खूप मोठा मंच आहे. तर 12 मार्चला यशवंतराव चव्हाणांची जयंती असते. त्यानिमित्ताने ती स्पर्धा असते. तर मी यशवंतराव बोलतोय या विषयावरती मी 3रीत असताना एक भाषण केलं होतं आणि त्याला मला तालुकास्तरीय बक्षीस मिळालं. त्या भाषणामध्ये एक कविता मॅडमनी दिली होती. तर ती कविता मी तिथे वाचली आणि ती परफॉर्म केली. तर मला मॅडमने सांगितलं की हा एक एकांकिका किंवा भाषणाच्या वरचा पट्टा आहे ज्याच्यामध्ये आपण एक ती व्यक्ती म्हणून जातो, म्हणजे तसं आपण वेश परिधान करतो आणि त्या पद्धतीने आपण बोलतो. तर मग त्यावेळेला पहिल्यांदा वक्तृत्वाची ओळख झाली मला आणि मॅडमनी मला जी कविता लिहून दिली होती ती त्यांनी संदर्भ पुस्तकातून घेतली होती. मग तो जो प्रवास होता की मग पहिल्यांदा कोणीतरी दुसरी व्यक्ती म्हणून आपण बोलणं, हा मग इयत्ता 3री मध्ये प्रवास सुरू झाला. आणि मग त्यानंतर मग वक्तृत्व घडत गेलं आणि वाचनाची आवड लागली. मग बाबांना जेव्हा कळलं की हिला वाचनाची आवड आहे, मग त्यांनी पण वाचनालय मला लावून दिलं आणि त्यांनी सांगितलं की तू दर शनिवार रविवारी जाऊन पुस्तके तिथे आणू शकते, बदलू शकते, असं त्यांनी थोडीशी ओळख करून दिली. आणि मग आई बाबांना पण वाचनाची आवड असल्यामुळे मलाही ती वाचनाची आवड मी पुढे स्पर्धांमधून जपत गेले. आणि मग हळूहळू जसं मी 7वी मध्ये आले तेव्हा ही पहिली कविता जी तुम्हाला ऐकवली, मग तिथून मला मॅडमांनी, आमच्या पवारबाई म्हणून एक होत्या, तर त्या मल्लखांब शिकवतात, रोप मल्लखांब काटगावमध्ये. तर त्यांना हे आदर्श शिक्षक पुरस्कार आहे. तर त्या खरंच आदर्श शिक्षिका आहेत, कारण की त्यांनी प्रत्येक आमचे जे विद्यार्थी होते ना सगळ्यांचे कलागुण त्यांनी जोपासले. तर त्यांनी माझ्यात हे बघितलं की मी वक्तृत्व चांगलं करू शकते, मला चांगलं बोलता येतंय. मग त्यांनी मला कवितेला तिथे प्रेरणा दिली. अच्छा, पण मग ते लघुपटाकडे कसं काय वळण झालं? लघुपट आणि पटनाट्याकडे? लघुपटाचं काय झालं की जेव्हा आपण 8वी 9वी 10वीचा जो हे असतो त्याच्यामध्ये एमसीसी असतं आपल्याला किंवा एनसीसी म्हणतो आपण. तर मी त्याच्यामध्ये होते आणि तेव्हा आमचे कॅम्प जायचे. तर कॅम्प गेल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये जायचो, तिथं स्वच्छता मोहीम करायचो आणि त्यानंतर गावातल्या लोकांना माहिती पटवून द्यायची आहे. तर सुरुवातीला आमच्याकडे झाडे लावा झाडे जगवा अभियान होतं, त्यानंतर लेख वाचवा अभियान होतं. ही सगळी गोष्टी शाळेतून चालायच्या, घोषणा, प्रभात फेरी ह्या गोष्टी व्हायच्या. मग त्यावेळेला मुलांनी एकत्र येऊन काहीतरी करायचं गावाच्या प्रबोधनासाठी, म्हणून पहिलाच लघुपट होता झाडे लावा झाडे जगवा, ज्याच्यामध्ये आमच्या मॅडम होत्या. त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक नाटक शिकवलं होतं आणि आम्ही ते म्हणायचो. आम्ही गावकऱ्यांना संदेश द्यायचो, झाडांना मिठा मारायचो आणि सांगायचो की झाड आपला मित्र आहे, झाडे वाचवली पाहिजेत. आणि छोटी छोटी मुलं हे असं करतायत बघून लोकांनाही खूप आनंद व्हायचा. तर तिथे 8वी 9वी 10वी मध्ये ते सुरू झालं आणि तेव्हा कळलं की एकांकिका वेगळी असते, लघुपट आणि पथनाट्य हे वेगळं असतं. मग त्यानंतर तिथे आमची सुरुवात झाली आणि आमचा मग पुढे छान झाला. म्हणजे झाडे लावा झाडे जगवा हे आमचं पहिलं हे होतं, पथनाट्य होतं. आणि त्यानंतर आम्ही लेख वाचवामध्ये काम केलं. मग तिथे मुलींची घटणारी संख्या आणि स्त्री भ्रूण हत्या हा विषय आमचा प्रमुख विषय होता. त्या विषयावरती आमचे जे शिक्षक होते ते आमच्याकडून विविध पथनाट्य करून घ्यायचे. एक आम्ही छोटा लघुपट पण केला होता शाळेत असताना. मग तिथे ओळख झाली आणि मग पुढे कॉलेजमध्ये जेव्हा आले तेव्हा मग मी स्वतः लेखिका झाले आणि मग स्वतः मी ते लिहायला लागले. पहिलं कोणतं लघुपट लिहिलं होतं तुम्ही आणि डायरेक्ट केलं होतं?
हा, तर मी लिहिलेला पहिला लघुपट 2018 मध्ये लिहिला होता. जेव्हा मी आयसीआरच्या नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स मध्ये एक प्रोजेक्ट स्टुडंट म्हणून काम करत होते. तर तेव्हा सगळ्या नॅशनल लॅबोरेटरीज मध्ये एक स्वच्छता पखवाडा साजरा केला जातो दरवर्षी. तर त्या निमित्ताने आम्हाला त्यांनी तुम्ही काय अजून छान करू शकता किंवा कशा पद्धतीने तुमचं कॉन्ट्रीब्युशन असेल या पखवाड्यामध्ये, असं त्यांनी स्टुडंट्सना विचारलं होतं. मग माझ्या बालपणामध्ये जी गोष्ट घडली होती ती तेव्हा नकळतच मी विचार केला की आपण हे करू शकतो. आणि मग मी पहिली पथनाट्य लिहिलं, स्वच्छता ही सेवा. स्वच्छता ही सेवामध्ये आम्ही काही घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर ओला कचरा सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी किंवा एखाद्या घराचं दृश्य दाखवलं होतं. आणि असंच सगळे रिसर्च स्टुडंट एकत्र येऊन हा संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न केला होता. तो पहिला लघुपट होता आणि आनंदाची गोष्ट की त्याला आम्हाला नामांकन पण मिळालं. आम्ही तो आयसीआर मध्ये आणि सगळ्या आयसीआरच्या लॅबोरेटरीज मध्ये पण आम्ही ते परफॉर्म केलं. गुड गुड. आता तुम्ही काही सादर कराल आता सुरुवात आपल्या कार्यक्रमाची, आणि तुमच्या युट्यूब हो चॅनल हो. आणि इंस्टाग्रामची पण माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या. तुमचा आयडी काय, हँडलर काय, युट्यूब चॅनल कोणतं आहे? हा, तर नमस्कार प्रेक्षक हो. माझं युट्यूब चॅनल आहे भाग्या द आर्टिस्ट या नावाने मी युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. 2023 मध्ये हे चॅनल मी सुरू केलंय. त्याच्यावरती जसं सरांनी आता म्हणलं लघुपट, कविता, कथा हे सगळं तुम्हाला तिथे मिळेल. आणि इंस्टाग्राम वरती पण सेम माझा आयडी आहे भाग्या द आर्टिस्ट. तिथे मी फक्त मराठी कविता टाकत असते. हळूहळू तिथे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी कविता पण हळूहळू दिसतील. तर तसा प्रवास सुरू आहे. अजून मी मराठी आपली मायबोली असल्यामुळे सध्या तरी मराठीमध्ये लिहितेय. आणि आता आपल्या सर्वांसाठी पहिली मी माझ्या आयुष्यातली जी कविता, म्हणजे कविता जिला म्हणता येईल असं, जी लिहिली होती माझ्या आईसाठी, तर ती मी सादर करते. कवितेचं शीर्षक मी असं दिलं होतं, फक्त तुझ्यासाठी. वा. या भरकटलेल्या मनाची अखेरची आस तू, माझ्या जीवनाचा प्रत्येक श्वास तू. या भरकटलेल्या मनाची अखेरची आस तू, माझ्या जीवनाचा प्रत्येक श्वास तू. चुकीनं जेव्हा मी रस्ता हात हाती देशील का तू. चुकीनं जेव्हा मी रस्ता हात हाती देशील का तू. खचीनं जेव्हा मी संकटाने साथ मजला देशील का तू. माझ्या जीवनाची कीर्ती तू, माझ्या मनातली स्फूर्ती तू. जग काही म्हणो सारे, जग काही म्हणो सारे, माझी खरी प्रीती तू, माझी खरी प्रीती तू. ग आई माझी खरी स्फूर्ती तू. वा, नाईस वन. थँक्यू. सो कवितेचे आवडते विषय कोणते आहेत तुमचे? मला सर समाजातल्या वेगवेगळ्या विषयांवरती लिहायला आवडतं. कारण मला असं वाटतं की कविता ही सामाजिक भान म्हणून आपण लिहिली पाहिजे. कारण की अशा बऱ्याच गोष्टी आहेत की अग्रलेख किंवा आपण मोठे जे संपादक असतात किंवा पत्रकार असतात ते असंख्य गोष्टी आपल्यासमोर मांडत असतात. पण कविता हे असं प्रभावी माध्यम आहे की कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपण आपला मेसेज पोहोचवू शकतो. तर त्यासाठी मला असं वाटतं की आपण कविता हे माध्यम त्यासाठी वापरू शकतो. म्हणून सामाजिक विषय जे आहेत त्यावरही मी लिहिते. आणि सगळ्यांचा लाडका विषय प्रेम, तर त्याच्यावरही मी खूप लिहिते. हे 2 विषय मला आवडतात. ओके. अशी कोणती कविता आहे का जी तुम्ही फार वेगळ्या धाटणीची आहे किंवा वेगळ्या विषयाची आहे, जी तुम्ही स्वतः एक्सपेक्ट नव्हती केली की तुम्ही या विषयावर लिहाल म्हणून? असं काही लिहिलंय का तुम्ही की जे फारच वेगळं आहे, जे नॉर्मल आपल्या ज्या नॉर्मल संसातून जे जातो त्याच्या बाहेरचं आहे, असं काय, असा कोणता विषय निवडलेला? हो सर. आपल्याकडे मी 2 वेगळे विषय घेऊन लिहिलेला आहे. त्यातला एक विषय आहे मरण एक सत्य म्हणून. तर ती जी कविता होती ती वेगवेगळ्या समाज माध्यमांमधून जी स्टुडंट, आता म्हणजे मी स्वतःही एक स्टुडंट आहे आणि वेगवेगळ्या स्टुडंट्सना मी निराशेच्या गर्तेत जाताना बघितले. म्हणजे ही सगळी ती तरुणाई आहे. तर आपण कुठेतरी अपयशी ठरलो आणि आपल्याकडे काहीतरी कमी आहे आपल्यामध्ये, अशी न्यूनगंड निर्माण झाल्यामुळे ही जी स्टुडंट्स आहेत किंवा जे विद्यार्थी आपण ज्यांना म्हणू, हे सगळे लोक कधीतरी निराशेच्या गर्तेत जातात. मग तेव्हा मी अशा ह्याच्यामध्ये होते, तेव्हा ह्या कवितेने स्वतःच मला प्रेरणा दिली. माझीच कविता आहे, तिने मलाही प्रेरणा दिली आणि माझ्यासारखे जे अनेक स्टुडंट्स आहेत त्यांना पण ती प्रेरणा ठरेल असं मला वाटतं. तर ती कविता मी सादर करते. कवितेचं नाव आहे मरण एक सत्य. तर आपण सुरू करूयात. हो.
जगायचे जे राहून गेले, जगायचे जे राहून गेले, ते चितेतले लाकूड झाले. जगायचे जे राहून गेले, ते चितेतले लाकूड झाले. एक एक निखारा जळत आयुष्य राखेत मिसळून गेले. सौजन्य नाही दाखविले कोणी, सौजन्य नाही दाखविले कोणी, थांबून तुला वंदन करायचे. मग सांग पामरा का तुला हे दुःख मरायचे. अनंतात विलीन एक दिनी आहे साऱ्यांनाच व्हायचे. अनंतात विलीन एक दिनी आहे साऱ्यांनाच व्हायचे. पण जर असतील काही क्षण तुझ्याकडे, पण जर असतील काही क्षण तुझ्याकडे, तर थांबवू नको तू जगायचे. रानोराणी भटकायचे, पाखरांत मिसळायचे. रानोराणी भटकायचे, पाखरांत मिसळायचे. आईच्या कुशीत शिरायचे, वडिलांच्या मिठीत रडायचे. आईच्या कुशीत शिरायचे, वडिलांच्या मिठीत रडायचे. खेळ जीवनाचा उत्कृष्ट आहे, खेळ जीवनाचा उत्कृष्ट आहे. जगणे कळता क्षणी वेळ नाहीशी होते. खेळ जीवनाचा उत्कृष्ट आहे, जगणे कळता क्षणी वेळ नाहीशी होते. जगणे जगता क्षणी ओढ नाहीशी होते. जगणे जगता क्षणी ओढ नाहीशी होते. जगणे सोडून देता क्षणी रात्र नकोशी होते. म्हणूनच मानवा तू जगायचे थांबवू नको. म्हणूनच मानवा तू जगायचे थांबवू नको. झाला कितीही उशीर, झाला कितीही उशीर, थांबायचे पाहू नको. पेटलेल्या निखाऱ्यावर आयुष्य निस्तेज आहे. पेटलेल्या निखाऱ्यावर आयुष्य निस्तेज आहे. पोखरलेला देह जणू अश्रूंचे भगदाड आहे. म्हणूनच माझे सांगणे तुला, म्हणूनच माझे सांगणे तुला, तू जगायला विसरू नको. मायेत पोरका राहू नको, मायेत पोरका राहू नको. मनसोक्त जगून घे तुझ्या जिवंत रंगांना. वाटेत एकटा थांबू नको, वाटेत एकटा थांबू नको. सुंदर. शेवटी मरण एक सत्य आहे, शेवटी मरण एक सत्य आहे. पामरा स्वानंदाला मुकू नको, पामरा स्वानंदाला मुकू नको. स्वच्छंदी मनाला झुकवू नको, स्वच्छंदी मनाला झुकवू नको. सुंदर सुंदर. थँक्यू. विषय कसा निवडला हा, विषय कसा निवडला गेला हा? ऍक्च्युली हा विषय निवडण्यामागे एक कारण होतं. इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा संपल्या होत्या आणि काही मुलांचे मी म्हणजे पेपरमध्ये बातमी वाचली होती की 10वीच्या मुलांनी कमी मार्क्स मिळाले म्हणून आत्महत्या केली. तर या प्रत्येक जो विद्यार्थी असतो, विद्यार्थी दशेत एकदा ना एकदा तरी या गोष्टीतून जातो की आपल्याला कमी मार्क्स मिळाले आणि मग एक कोवळं वय असतं ते, आणि त्या कोवळ्या वयामध्ये त्यांच्या मुलांच्या अपेक्षाही खूप छोट्या असतात. त्यांना माहित नसतं की आयुष्य खूप मोठं आहे आणि अजून खूप गोष्टी आपल्याला बघायच्यात आयुष्यात. पण त्या छोट्याशा गोष्टीमुळे ही कोवळी मुलं निरागस असतात आणि त्यांचं जीव धोक्यात घालतात. तर त्यावेळेला ती एक बातमी माझ्या हृदयाला छेदून गेली की आपण काय करू शकतो एक कवयित्री म्हणून. तर मग तेव्हा मानसिक जे आरोग्य आहे त्याच्यावरती ही कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. ओके. मला माझी कविता आठवली, आय क्विट. कदाचित माहित नाही तुम्ही ऐकली आहे का माझी. सिमिलर लाईन्स वरती आहे. हो हो. सिमिलर विषयावरती आहे. सो मला नेहमीच प्रश्न पडतो, म्हणजे आता मी लिहितो त्यामुळे मला त्याचं उत्तर कदाचित माहित असेल, पण इतरांनाही तेच होतं की ते मला माहित नाही. म्हणून मी हा एक क्वेश्चन नेहमी विचारतो की कवितेचा विषय निवडून लिहिलं जातं की ओळी सुचतात आणि मग तो विषयात त्या विषयावरती लिहिलं जातं. तर तुमचं काय पद्धत आहे की तुम्ही आधी विषय ठरवता किंवा मला या विषयावर लिहायचं आहे, मग त्याच्यावरती तुम्ही रिसर्च करता, मग तुम्ही लिहायला सुरुवात करता, की डोक्यामध्ये काहीतरी 2 ओळी येतात आणि मग तो विषय सुचतो आणि मग सुरू होतं? कशी पद्धत आहे तुमची? माझी सर म्हणजे जसं तुम्ही म्हणालात ना, तर दोन्ही पद्धती मी वापरते. कारण की कविता ही अशी आतून येणारी गोष्ट आहे की ती कधी सुचेल त्याचा काही नेम नाहीये. तुम्ही काहीही ऐकता, काहीही तुम्ही कोणाशी तरी बोलत असता, काहीतरी वाचत असता आणि नकळत एखादी ओळ तुमच्या मनात घर करून जाते. तर वपू काळ्यांचं जे पुस्तक आहे माझं माझ्याशी, तर ते पुस्तक मी वाचत होते आणि त्याच्यामध्ये एक ओळ मी ऐकली की जगायचे जे राहून गेले ते चितेतले लाकूड झाले.
ह्या 2 ओळी मी वाचल्या आणि मी तिथे थांबले. मी पुढे नाही वाचलं आणि मला ती बातमी आठवली. मग मी विचार केला की याच्यावर काय होऊ शकतं आणि मग याच्यावर ही पूर्ण कविता मी लिहित गेले आणि एक एक कडवं हे सुचत गेलं मला आणि मी ते लिहित गेलं. म्हणजे मला महाराष्ट्रामध्ये जे आपण म्हणतो की आपलं महाराष्ट्र खूप समृद्ध आहे. मराठीमध्ये खूप छान कविता संग्रह, कथा संग्रह आहेत. तर मग तसं मला वपू काळ्यांची पुस्तकं आवडतात. वि. स. खांडेकर, सुधा मूर्ती हे सगळे माझे आवडते लेखक आहेत, लेखिका आहेत. कुसुमाग्रजांच्या कविता, सुरेश भटांच्या कविता हे आवड असल्यामुळे हे वाचन चालू असतं. मग कधीतरी मी भाऊसाहेब पाटणकरांच्या 2 ओळी ऐकते आणि मग मला काहीतरी माझं स्वतःच सुचतं. तर म्हणजे इन्स्पिरेशन ही नक्कीच या मोठ्या दिग्गज लोकांकडून मिळते. पण प्रोसेस अशीच आहे की वाचन करता करता कधीतरी आपल्याला काहीतरी आठवतं आणि लिंक जुळून येते आणि 2 ओळींची मग पुन्हा कविता होते. तर कवितांचा प्रवास सुरू झाला, त्यामध्ये तुमचे 1-2 व्हिडिओज बघितले होते स्टँडअप कॉमेडीचे. अजूनही चालू आहे हा. की बंद केलंय की कसं आहे त्याचा प्रवास कुठपर्यंत पोहोचला? ओके. खरं सांगायचं तर सर स्टँडअप कॉमेडी या गोष्टीसाठी खूप मेहनत लागते आणि आता मी माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे की मला पीएचडी थेसिस वगैरे चालू आहे माझं लिखाण आणि त्यासोबत वाचनही चालू असतं. मग त्यामुळे सध्या थोडंसं ते थांबवलंय मी, कारण त्यासाठी मला थोडे काही शोज आणि ओपन माइक करून ते मला ट्राय करायचे आहेत माझे काही जोक. तर त्यामुळे थोडासा तो प्रवास मंद गतीने चालू आहे, पण चालू आहे. काही नवीन मी स्क्रिप्ट लिहिलेले आहेत. तर बघूया येत्या काळामध्ये नक्कीच प्रेक्षकांना माझे व्हिडिओज बघायला मिळतील. मी प्रयत्न करतेय आणि ओपन माइक्स मध्ये ट्राय पण करतेय. तर जेव्हा एक चांगला संच तयार होईल तेव्हा नक्कीच तो संच प्रेक्षकांपुढे मांडला जाईल. ओके, पण त्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे असं का वाटलं की आपण जाऊन स्टँडअप करावं? आता कवितांचं मला कळालं की तुम्ही लिहायला सुरुवात केली, पण स्टँडअप करावं असं हो, का हो. वाटलं तुम्हाला? तर ऍक्च्युली कसं आहे, मी स्वतः जेव्हा खूप बोर व्हायचे, माझा पूर्ण दिवस लॅब मधलं शेड्यूल असतं, आम्ही एक्सपेरिमेंट लावतो आणि आम्हाला डे नाईट काम असतं. कधी कधी नसतं आणि कधी कधी खूप जास्त असतं. मग अशा वेळेला एक थोडासा मध्ये वेळ मिळायचा तेव्हा मी स्टँडअप कॉमेडीचे व्हिडिओज बघायचे आणि मला लक्षात यायचं की जी गोष्ट आपण हसता हसता लोकांना समजावून सांगू शकतो त्याच्यासाठी प्रत्येक वेळी तुम्ही लोकांना गंभीर करणं किंवा अशा उत्कट भावना त्या व्यक्त करणं गरजेचं नाहीये. काही गोष्टी तुम्ही हसत हसत एक चांगला संदेश देऊ शकता असं मला समजलं आणि मराठीमध्ये हास्य जत्रा नावाचा एक कार्यक्रम आता सध्या खूप गाजतोय महाराष्ट्रामध्ये. तर तो माझा आवडीचा कार्यक्रम आहे. तर त्याच्यामध्ये मी बघितलं खूप वेगवेगळ्या त्यांचे जे असतात म्हणजे सेट असतात किंवा आपण म्हणून त्यांचे जे कार्यक्रमाचे जे एक त्यांचा एपिसोड असतो त्याच्यामध्ये ते एका कन्सेप्टवरती छान हे करतात. मग तेव्हा मला सुचलं की आपल्याकडे तर खूप विषय आहेत वेगवेगळे, पण ते आपण जर हास्य रूपाने किंवा जोक्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं तर एक चांगला कार्यक्रम. म्हणजे काही गोष्टी आहेत की त्या तुम्ही कवितेत नाही मांडू शकत, कारण कवितेला काहीतरी लिमिटेशन्स येतात की कवितेचा एक सुरुवात आणि शेवट हा ठरलेला असतो. पण त्याच्यापेक्षा वेगळं काही माध्यम आपल्याला हाताळता येईल का? तर ही एक उत्सुकता म्हणा किंवा चिकित्सा, त्या दोन्ही गोष्टींमधून मग माझी स्टँडअप कॉमेडी जन्माला आली आणि मला स्टँडअप यासाठी करायचंय की आता जे आपण बघतो की स्टँडअपचं जे जग आहे तर मला असं वाटतं थोडंसं ते त्याच्यामधून नैतिकता किंवा विवेक बुद्धी ही कुठेतरी मला तिथे नाही दिसत. की मराठीमध्ये जे स्टँडअप होतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की त्याच्यातून काहीतरी मेसेज पण दिला जातो जेव्हा एखादं स्किट संपतं. तर मला असं वाटतं की ते कुठेतरी हरवतंय आत्ताच्या पिढीमध्ये आणि माझ्यातून माझ्या कवितेच्या जाणीवेतून किंवा सामाजिक भावनातून कदाचित काही असे विषय आहेत की जे हास्यास्पद रीतीने मी मांडू शकते स्टँडअप कॉमेडीमध्ये. तर म्हणून तो प्रवास. ओपन माइक इव्हेंट्स, ठीक आहे. तर हे ओपन माइक इव्हेंट्स कधीपासून सुरू झाले? तुम्ही कधीपासून सुरुवात केली आणि कशी सुरुवात केली? ओके. तर पुण्यामध्ये सर माझा एक मित्र आहे, तो ओपन माइक इव्हेंट्सला जायचा आणि त्यांनी एकदा त्याचं स्टेटस टाकलं होतं की त्याचा परफॉर्मन्स छान आणि त्यांनी मला पाठवलं होतं की हे कसं झालंय सांग, हा व्हिडिओ मी टाकू का युट्यूब वरती, तुला आवडतंय का? तर मग मी ते बघितलं आणि मी त्याला विचारलं की हे कुठं परफॉर्म केलं, हा कोणता मंच आहे? तर त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये सगळ्या शहरांमध्ये ओपन माइक असे इव्हेंट होतात. आणि मग पहिला माझा ओपन माइक पोएट्स ऑफ पुण्यामध्ये झाला. FC रोड वरती त्यांनी कॅफे मुझो गोवा म्हणून आहे, तिथे त्यांनी ओपन माइक केला होता. तिथे मी माझी आईवरची पहिली कविता सादर केली आणि मला कळलं की लोकांना खरंच खूप आवडतात कविता आणि लोक खूप अप्रिशिएट पण करतात. तुमच्याकडे फक्त चांगलं तुमची म्हणू शकतो आपण की तुमचं सादरीकरण चांगलं असावं, तुमचं कंटेंट चांगलं असावं
नक्की तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो. आणि ओपन माईक ही अशा मंच आहे की तिथे प्रत्येक जण येऊन स्वतःला प्रेझेंट करणं किंवा शिकणं, सादरीकरण म्हणू शकतो आपण, किंवा अभिव्यक्ती, या गोष्टी तिथे आपण शिकू शकतो. तर हे मला पहिल्यांदा कळालं. तर 2 वर्षापूर्वी हा इव्हेंट केला होता. दिशा तासगावकर ते हा मंच चालवतात. तर त्यांना माझी कविता आवडली आणि आजपर्यंत खूप छान प्रवास चालू आहे. त्या माझ्या मेंटर देखील आहेत, वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आणि आता तर मी खूपच म्हणजे मराठीमधले पोएम कट्टा किंवा कॉमन मॅनच्या कविता, अशा मराठीचे मंच सुद्धा मी आता एक्सप्लोर करते. तर हा प्रवास चालूच आहे. आणि ओपन माईक मुळेच मला असं वाटतं की माझ्यासारख्या कवितेला एक आत्मविश्वास मिळाला की आपण काहीतरी लिहू शकतो, आपण लिहिलेलं लोकांना आवडतंय आणि आपण हे पुढे कंटिन्यू करायला पाहिजे. तर त्यासाठी ओपन माईक ओके. खूप महत्वाचे आहेत असं मला वाटतं. सो पुण्यात कोणते कोणते प्लॅटफॉर्म आहेत जे ओपन माईक करतात आणि कधी करतात साधारण? हा. तर सर दर महिन्यातून एका रविवारी ना ओपन माईक्स हे होत असतात. शक्यतो रविवारी किंवा शनिवारी हे ओपन माईक्स होत असतात. पुण्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचे ओपन माईक होतात. जसं की मी सांगितलं, माझी सुरुवात जिथून झाली, पोएट्स ऑफ पुणे, दिशा तासगावकर मॅडम हे रन करतात. त्यानंतर पोएम कट्टा आहे, तिथे यशवंत दिडवाग सर आहेत, मुंबईचे आहेत, ते पुण्यामध्ये पण घेतात. कॉमन मॅनच्या कविता हा एक प्लॅटफॉर्म आहे मुक्ताई प्रतिष्ठानचा. तर सागर काकडे सर आहेत, ते स्वतः हा प्लॅटफॉर्म रन करतात. तिथे तुम्हाला मराठीतले जे कवी झालेत आता, म्हणजे आपण बघू शकतो की अपूर्व राजपूत सर असतील, जे स्वतःचे ओपन इव्हेंट घेतात, किंवा जयेश पवार सर असतील, गजानन सापळे असतील. तर ही जी लोक तयार झाली आहेत, म्हणजे हे जे पट्टीचे कवी आपण म्हणू शकतो की ज्यांना खरंच आता सामाजिक मान्यता देखील मिळाली आणि लोक त्यांच्या वैयक्तिक शो साठी स्वतः तिकीट काढून येतात. म्हणजे एका कवीने हे स्वतःचं व्यासपीठच निर्माण केलंय असं म्हणू शकतो आपण. तर असे कवी तयार झालेले आहेत. तर त्यानंतर ऑरेंज कॉमेडी क्लब आहे, त्यानंतर मचाव क्लब म्हणून एक आहे. मी फ्लेअर फोक्सचे इव्हेंट केलेले आहेत. त्यानंतर अजून एक कोही म्हणून प्लॅटफॉर्म आहे, चायरी एक प्लॅटफॉर्म आहे. तर असे भरपूर अगणित प्लॅटफॉर्म आहेत पुण्यामध्ये. कसं काय पुणे चालू आहे, कसं काय पुणे हा पण एक खूप छान मंच आहे. तर असे विविध मंच पुण्यामध्ये दर रविवारी तुम्हाला मिळतील आणि तिथे तुम्ही तुमचं सादरीकरण करू शकता. मला जे नवीन लोक येतात पोएट्री, जे की त्यांनी 4 ओळी लिहिलेल्या आहेत आणि त्यांना भीती आहे की हे मी लोकांसमोर मांडू की नको, तर त्यांना मला नक्की सांगायला आवडेल की तुम्ही ओपन माइक्स इव्हेंट्स मध्ये जावा. तिथले जे संयोजक असतात ते तुम्हाला खूप मदत करतात. तुम्हाला जरी भीती वाटत असेल किंवा तुम्ही अस्वस्थ असाल तरी ते तुम्हाला धीर देऊन तुम्हाला स्टेजपर्यंत पोहोचण्याचं काम करतात. कदाचित तुमची एक कविता कुणासाठी तरी प्रेरणा बनू शकते, पण त्यासाठी तुम्ही ओपन माईकला नक्की गेलं पाहिजे. कारण मलाही जो कॉन्फिडन्स मिळालाय तो ओपन माईक मधूनच मिळालाय. कारण तेव्हा तुम्हाला कळतं की आपली कविता ही खरंच खूप छान आहे आणि तिला दाद नक्की मिळू शकते. ओके ओके, आपण आता ओपन माईक बद्दल बोलतोय. तुम्हाला आठवतो की तुमचा फर्स्ट ओपन माईक इव्हेंट, तो परफॉर्म करण्याच्या आधीचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आणि नंतरचा कसा होता? हो नक्कीच, मला आवडेल शेअर करायला. तर कॉलेजमध्ये असताना वगैरे परफॉर्म केलं होतं स्टेजवरती. वक्तृत्व वगैरे स्पर्धा बऱ्याच केल्या होत्या, त्यामुळे थोडंसं स्टेज डेअरिंग होतं. पण ओपन माईक ही संकल्पना नवीन होती आणि त्यामुळे खूप अस्वस्थ झाले होते. मला खूप घाम येत होता आणि सारखं मला खूप तहान लागत होती. तर त्यावेळेला ज्या मॅडम आहेत, दिशा मॅडम, तर त्या आल्या माझ्या जवळ आणि म्हणाल्या की तू नवीन आहेस का बाळ? मी म्हणाले हो. आणि त्यांनी त्यावेळेला मला सांगितलं की हे आपलं घर आहे, असं समजून तू परफॉर्म कर. कोणी नाही टाळ्या वाजवायला आपल्याला काही फरक पडत नाही, आपण येतो आणि आपलं बोलून जातो, एवढंच समजायचं. आणि तो इतका छान परफॉर्म म्हणजे अनुभव होता की त्यांच्या आई पण तिथे होत्या, दिशा मॅडमच्या. त्यांनी मला अगदी लहान बाळासारखं जवळ घेतलं आणि मला म्हणाले, हे बघ, तुला जर करायचं असेल आज तर कर, नाहीतर पुढच्या वेळेला कर, पण ऐक, दुसऱ्यांना ऐकून जा. म्हणजे इतकी मी थोडीशी अस्वस्थ झाले होते, पण मग हिंमत करून शेवटच्या 2-3 परफॉर्मन्स मध्ये परफॉर्म केलं आणि आईवरची कविता होती त्यामुळे नक्कीच दाद मिळाली. आणि ती पहिली दाद अशी होती की आता तिथून पुढे कंटिन्युअसली हा प्रवास चालूच आहे, तो काही थांबला नाही. आता हा माझ्या मनातला प्रश्न आहे की जेव्हा आपण मी ओपन माईकला जातो त्यावेळी तुम्हाला असं वाटतं का, जेव्हा आपण ओपन माईकचे जे सादरीकरण असतं, आपण जेव्हा परफॉर्म करतो त्यावेळी जो तो परफॉर्म करणारा जी व्यक्ती असते त्याला जर थोडाफार काय बोलतो आपण, अभिनय येत असेल किंवा ऍक्ट करता येत असेल, त्याच्या वक्तृत्वावरती पकड असेल, त्याने कितीही जरी चांगलं लिहिलं असेल तरी या साऱ्या गोष्टींमुळे
जो परफॉर्मन्स असतो तो जास्त फुलतो, म्हणजे ज्यांना काय म्हणू ऍक्टिंग करता येते किंवा ज्यांना हो कलाकार हो आहेत जे त्यांच्या तो फुलतो असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच नक्कीच, मी 100% या गोष्टीला मान्य करते सर. कारण याच्या आधी मी लघुपट केले होते आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेला. शाळेमध्ये कधीतरी एखादी कविता पण सादर केली होती. याचा नक्की उपयोग झाला. कारण त्यामुळे हे माहित होतं की आपल्याला बोलता येतं. विषय कोणताही असू दे, थोडंसं हे माहित होतं स्वतःबद्दल की ठीक आहे, आपण काहीतरी बोलून येऊ तिथे. अगदीच आपण तिथे गेलोय आणि आपल्याला काहीच करता आलं नाही असं नक्कीच होणार नाहीये. तर ऍक्टिंग हा खूप, आणि सर मला असं म्हणायचं की सादरीकरण म्हणजे वक्तृत्वामध्ये ज्या गोष्टी असतात की तुम्हाला मार्क असतात, तुमची भाषा शैली, तुमचं उभं राहण्याची पद्धत, तुमची शरीर म्हणजे तुमची शरीराची ठेवण कशी आहे, हातवारे कसे आहेत, त्यानंतर तुमचं भाषेवरचं प्रभुत्व काय आहे, विषयावर काय प्रभुत्व आहे, या गोष्टींमध्ये वक्तृत्वामध्ये खूप म्हणजे ह्या गोष्टींवर तुम्हाला मार्क्स दिले जातात आणि त्याच्यावर तुमचं ठरलं जातं की तुम्ही म्हणजे यशस्वी वक्तृत्व तुम्ही केलंय की नाही, का तुमचं भाषण कसं झालं. या गोष्टींचा खूप फायदा होतो. आता मी ऍक्टिंग जेव्हा शिकले तेव्हा डोळ्यांचा अनुभव किंवा चेहऱ्याचे जे एक्सप्रेशन्स आहेत ते कसे द्यायचे हे आमच्या मॅडमनी आम्हाला शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना शिकवलं होतं. जेव्हा मी एकांकिकामध्ये भाग घ्यायचे किंवा डान्स, मला फोक डान्सची खूप आवड आहे. तर महाराष्ट्रामध्ये आपण लावणी म्हणू शकतो. आम्ही भ्रष्टाचारावरती लावणी केली होती. सातारामध्ये ग्रंथ महोत्सव जो होतो तिथे भ्रष्टाचारावरती आम्ही लावणी केली होती. म्हणजे समाज प्रबोधन हे लावणीतून होऊ शकतं हे आम्हाला आमच्या मॅडमांनी शिकवलं. आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं तुमचे हातवारे हे त्या पट्टीचे जे कलाकार असतात, लोककलावंत, त्यांच्यासारखे तुमचे हातवारे नक्कीच नसतील. तुमचे हातवारे हे वेगळे असतील, तुमची चेहऱ्याची ठेवण वेगळी असेल. तर हे सगळं जे आहे म्हणजे लघुपट करताना आलेले अनुभव किंवा नृत्य करताना, त्यानंतर मी भरतनाट्यम शिकते आहे. तर भरतनाट्यम शिकत असताना तुम्हाला वेगवेगळे जे रस आहेत म्हणजे मानवी म्हणजे आपण म्हणू शकतो की जे 9 रस आहेत, तर त्यांचं जे आपल्या चेहऱ्यावरून त्याचे जे भाव आहेत ते कसे उत्पन्न करायचे हे शिकवलं जातं. आणि याचा एक खूप चांगला तुम्ही सादरीकरणामध्ये उपयोग करू शकता. कारण की सादरीकरण हे फक्त तुमच्या ओळी नसतात किंवा फक्त शब्द नसतात. जेव्हा तुम्ही एक चांगलं सादरीकरण करणारा अभिनेता किंवा अभिनेत्री असता, तर त्यावेळेला तुम्ही संपूर्ण तुमचा जीव ओतून आणि तुमच्या शरीराच्या सुद्धा म्हणजे हातवारे, त्यानंतर चेहऱ्यावरच्या भावना, एक्सप्रेशन यातून सुद्धा तुम्ही ते प्रकट करता आणि ते तुम्ही स्टोरी असेल किंवा तो किस्सा असेल तो जिवंत उभा करू शकता. तर हे तुम्हाला नक्कीच ऍक्टिंग किंवा नृत्य या कलातून तुम्हाला नक्की मिळतं. आणि वक्तृत्वामध्ये तर तुम्हाला खूप वाचनाची आवड निर्माण होते. वेगवेगळ्या विषयांचे तुम्हाला जे साचे असतात ते समजतात. लेखनाची शैली समजते. त्यासाठी बाकीच्या गोष्टी विकसित करणं हे तितकंच आवश्यक आहे. तरच तुम्ही खूप चांगले कवी बनू शकता. सामाजिक भान ठेवून तुम्ही काम करू शकता. तर त्यासाठी या गोष्टी नक्की मदत करतात आणि मी जरूर सुचवेन की नवीन जे लोक आहेत त्यांनी थोडंसं शिकावं. याही गोष्टी सादरीकरणाचा नक्कीच फायदा होतो. ओके. आता आउटस्पोकन असणं किती इम्पॉर्टंट आहे, स्टेजवरचं प्रेझेन्स किती इम्पॉर्टंट आहे, आणि जर ते आपल्याकडे नसेल, आता का जो व्यक्ती लिहितोय त्याचे शब्द कदाचित खूप सुंदर असतील, पण या बाकीच्या गोष्टी जर त्याच्याकडे नसतील तर त्याने त्या कशा अवगत करता येईल, त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल? तर हा प्रश्न खूप म्हणजे नवीन कवींना पडतो असंही आहेत की आता महाराष्ट्रामध्ये जसं आपण बघतो की वैभव जोशी आहेत, स्पृहा जोशी आहेत, त्यानंतर किशोर सर आहेत. तर हे जे लोक आहेत हे खूप नावाजलेले कवी आहेत. तर यांनी त्यांचा जो प्रवास आहे तो कसा सुरू केला, तर भाऊसाहेब पाटणकरांच्या गझला तुम्ही वाचू शकता, सुरेश भटांच्या कविता तुम्ही ऐकू शकता. त्यानंतर बहिणाबाईंच्या कविता आहेत, तर त्या कवितेची चाल वेगळी आहे, त्याचा ढंग वेगळा आहे. तर हे तुम्ही जेव्हा एक अलंकारित म्हणजे उपमा अलंकार आहे किंवा वेगवेगळे जे व्याकरण आहे ते थोडंसं तुम्ही शिकलात, किंवा गझल हा प्रकार आहे, आपण म्हणतो मराठीमध्ये मराठी कवितेमध्ये मराठी कविता आणि मराठी गझल हे 2 वेगवेगळे काव्य प्रकार आहेत. पण गझलेमध्ये एक लय असते, ताल सूर असतो, ती गाता येते. तर अशाही काही गोष्टी आहेत. मग हे तुम्ही कधी तुम्हाला अनुभवता येईल जेव्हा तुमच्याकडे खूप जास्त शब्दसंपदा असेल. मग शब्दसंपदा तुम्ही कशी मिळवू शकता, तर दररोजचं वृत्तपत्र वाचन तुम्ही करा, संपादकीय तुम्ही वाचन सुरू करा. मी जे आता काही कवींची नावं घेतली त्यांची पुस्तकं जरूर वाचा. त्यानंतर काही अग्रलेख येतात वृत्तपत्रामध्ये, ते वेगवेगळ्या विषयांवरती असतात. म्हणजे काही कवी जे आहेत त्यांना एक ठराविक विषयावरती ते लिहितात, तर त्या विषयाचे तुम्ही अग्रलेख वाचा, काही संदर्भ पुस्तकं वाचा. त्याने तुमचा शब्दकोश जो आहे तो संपन्न होईल आणि मग
हे डॉट्स, कनेक्टिंग डॉट्स, जेव्हा तुम्ही एखादी ओळ सुचेल तेव्हा मात्र तुम्हाला आपोआप हे शब्द सुचत जातील आणि तुम्हाला त्याची खूप मदत होईल असं मला नक्की वाटतं सर. ओके, माझा क्वेश्चन थोडासा वेगळा होता. मला काय म्हणायचंय की एखादा कवी असेल जो खूप सुंदर लिहितोय, त्याचे शब्द हा व्यवस्थित हा खूप चांगले आहेत, पण हा त्याला सवय नाहीये स्टेजवर जाऊन ते परफॉर्म करायची. त्याला ते स्टेजवर जाऊन परफॉर्म करायची सवय नाहीये, की त्याच्याकडे ते सादरीकरणाचं स्किल नाहीये. तर ते हा जर हा मला सादरीकरणाचं स्किल इम्प्रूव्ह करायचं असेल तर मला काय हा करावं लागेल? हा ओके. ठीक आहे. आता तुमच्याकडे तुम्ही कविता लिहिता आणि तुमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीचं काव्य किंवा चांगल्या पद्धतीचं लिखाण हे आहे, पण तुम्हाला सादरीकरणामध्ये प्रॉब्लेम होतोय किंवा सादरीकरणामध्ये तुम्ही कमी पडताय, तर अशा वेळेला मी म्हणेन की ओपन माइक्स हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथं तुम्ही जाऊन स्वतःला ताळेबद्ध पद्धतीने एक संच तुमचा घेऊन जाऊ शकता, कथा, कविता, जे तुम्हाला सादरीकरण करायचंय, आणि तिथे तुम्ही वेळोवेळी वारंवार वारंवार एकच कविता वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रेक्षकांसमोर तुम्ही ती म्हणू शकता. त्याने तुम्हाला थोडा आत्मविश्वास निर्माण होईल आणि जेव्हा तुम्हाला रसिक प्रेक्षकाची दाद मिळेल त्यानंतर तुमचं मनोबल नक्की वाढेल. तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि ओपन माइकला तुम्ही हजेरी लावणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात जास्त दाद मिळालेली कविता कोणती ओपन माइक मध्ये? ओके. तर सगळ्यात जास्त मला ज्या कवितेला दाद मिळाली होती ती म्हणजे वाटेत मी थांबणार नाही. ती कविता वाटेत मराठीमध्ये आहे. कोणत्या? हा. तर ती मराठीमधली कविता होती, 4च ओळी होत्या त्या, की असंख्य वेळा तुटले जरीही, असंख्य वेळा खचले जरीही, वाटेत मी थांबणार नाही. सांडू दे रक्ताचा सडा, तुटू दे स्वाभिमानाचा घडा, मी आश्वासनांना भाळणार नाही. होऊ दे दुःख अनावर, येऊ दे अश्रूंचे पाठ गालावर, परिभ्याड होऊन जगणे मला शोभणार नाही. पराक्रमाची गाथा विजयाचा ध्वज घेऊन जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत हरणार नाही. दाटले जरी काळोखाचे फासे, फाटले जरी अस्तित्व माझे, तरीही पराक्रम करूनच दाखवेन, मी लढण्याला टाळणार नाही, मी लढण्याला टाळणार नाही. असंख्य वेळा तुटले जरी, असंख्य वेळा खचले जरी, वाटेत मी थांबणार नाही. ही एक सुंदर कविता लिहिली गेली माझ्याकडून आणि तिला खूप छान दाद मिळाली असं मी नक्की म्हणेन. सुंदर सुंदर. कविता पाठ होतात? हो हो, ही आवडीची कविता आहे ही, आणि मरण एक सत्य ही कविता जी आहे ती अतिशय आवडीची कविता आहे. तर ती मग म्हणून मी रसिक प्रेक्षकांसाठी ती म्हणून दाखवली. आणि ही कविता नक्कीच तुम्हाला खूप वेळा प्रेरणा देईल, कारण खूप वेळा आपण तुटतो, खूप वेळा अपयश येतो, खूप वेळा असं होतं की आपल्याला स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होतो की आपल्याला जमेल की नाही, किंवा आपण जे करतो ते योग्य आहे की नाही. त्यानंतर आपले सहकारी असतील किंवा आई वडील, हे लोक काय म्हणतील की आपण हे काय खूळ चढलंय, कविता लिहिताय किंवा कथा लिहिताय. तर त्यावेळेला स्वतःला कुठेतरी मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ही कविता नक्की प्रेरणादायक ठरेल. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असा, कोणत्याही वयाच्या टप्प्यावर असा, ही कविता तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही खूप फ्रेश व्हाल, तुम्ही खूप ताजेतवाने व्हाल आणि पुन्हा नव्याने कामाला लागाल, याची नक्की गॅरंटी घेते. कविता रिराईट करता का? रिराईट म्हणजे रिराईट करता का? म्हणजे एखादी कविता जर तुम्ही लिहिली आहे तर ती पुन्हा पुन्हा लिहिता का? अशा असं कधी प्रयत्न केलाय? हो हो हो, खूप त्यातून काय फायदा होतो? खूप वेळा असं होतं रिराईट करावी लागते कविता. कारण काय असतं, जेव्हा 2 ओळी सुचलेल्या असतात तेव्हा संदर्भ वेगळा असतो आणि पुढच्या 2 ओळी जेव्हा सुचतात तेव्हा वेगळा संदर्भ लागतो. म्हणजे सुचणं हे आपल्या हातात नक्कीच नसतं, आपल्याला काहीतरी सुचतं आणि आपण मग ते गुणगुणत असतो. मग त्याच्या अनुषंगाने दुसरं काही सुचेल असं नसतं. मग बऱ्याच वेळा असं होतं की एखादे 4-5 ओळी तुम्ही लिहून ठेवलेल्या असतात आणि मग पुढे एखादा संदर्भ लागतो आणि मग संपूर्ण नवीन कविता तयार होते त्यात. खूप चांगली एक्सरसाइज आहे. मलाही खूप आवडतं जुन्या कविता पुन्हा एकदा वाचायला आणि त्या वाचून पुन्हा लिहायला. त्याच्यावरून आठवलं मला, कविता ऐकायला आवडतात का? खूप. कविता ऐकायला आवडतात? तो छंद ऍक्च्युली तो छंद आहे. खूप कविता ऐकायला आवडतं. गझल जो प्रकार आहे तोही खूप ऐकते. ऍक्च्युली ऐकण्यातूनच सुरुवात झाली लिहिण्याची. त्यामुळे वैभव जोशी सर जे आहेत, त्यानंतर मराठीमध्ये लिहिणारे आता आपण म्हणू शकतो की अपूर्व राजपूत सर आहेत,
त्यानंतर जयेश पवार आहेत. तर त्यांचे कार्यक्रम, यशवंत सर आहेत, पोएम कट्टाचे बरेच काही कवी आहेत. तुम्ही सुद्धा एक आहात, कारण की मी तुमच्या पण मनातल्या पानावरच्या बऱ्याच कविता ऐकल्या जेव्हा मला तुमच्या पेज बद्दल कळालं. तर असे खूप मराठीतले कवी आहेत की सामाजिक भान असणारं त्यांचं लेखन आहे. सागर काकडे सर आहेत. तर ही जी लोक लिहितात, विश्वास पाटील सर तुम्ही म्हणू शकता कोल्हापूरचे, की ते लोकशाही किंवा राजा म्हणजे जे शाहू महाराज होते त्यांच्याबद्दल लिहिलं जातं. तर पोवाडा, कथा, कविता असं हे ऐकत ऐकत आल्यामुळे एक समृद्ध म्हणू शकता तुम्ही की वातावरण निर्मिती होते आणि त्यातूनच मग कुठेतरी माझी स्वतःची काहीतरी म्हणणं मांडण्याची जी ताकद असते ती कवितेतून स्फुरते. संपादकीय काम केलेलं आहे तुम्ही, राईट? संपादकाचं काम केलेलं, हो हो, त्याबद्दल काही सांगाल? हो नक्कीच नक्कीच. संपादकीयचं जे काम केलं होतं तर ते 2 वेगळ्या टप्प्यांवर केलं होतं. सुरुवातीला सातारामध्ये जे वायसी कॉलेज आहे, तर यशवंतराव चव्हाण विद्यापीठ म्हणजे यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज जे आहे सातारामध्ये, तर तिथं पारिजातक म्हणून हे एक मासिक आहे की प्रत्येक वर्षी हे काढलं जातं. तर पारिजातकची संकल्पना अशी असते की विज्ञानाच्या विषयी वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे विज्ञानामध्ये जे नवीन शोध लागलेले आहेत, वेगवेगळ्या विज्ञान शाखेमध्ये येणारं नवीन तंत्रज्ञान किंवा भारताच्या विज्ञान क्षेत्रामध्ये झालेली प्रगती, हे असं आणि कॉलेजमध्ये घडणारे म्हणजे अॅन्युअली जे काही उपक्रम होतात तर तेच सगळं त्याच्यामध्ये असतं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजचे स्टुडंट्स म्हणून तुम्हाला तिथे लिखाणाची पहिल्यांदा संधी मिळते. तेव्हा मी तिथे माझी कविता दिली होती आईवरची, जी तुम्हाला मगाशी ऐकवली सर्व प्रेक्षकांना. तर ती कविता तिथे छापून आली होती आणि त्यानंतर ती कविता खूप आवडली मॅडमांना आणि मग मी प्रवास वर्णन एक लिहून दिलं तिथे, कोकण दर्शन म्हणून. आमची कॉलेजची ट्रिप गेली होती. ती कॉलेजची जी ट्रिप होती ती रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा ठिकाणी गेली होती. तर त्याचं प्रवास वर्णन लिहून घेतलं आणि मॅडमांना माझे खूप आवडलं लिखाण आणि मग त्यांनी मला संपादकीयची संधी दिली आणि अशा रीतीने संपादकीय घडून आलं, जे की असं नव्हतं की हे करायचंय किंवा हे करू शकतो, पण ते प्रवास वर्णन लिहिल्यामुळे मला तिथे संधी मिळाली. आणि सातारामध्ये संयोगिता वाडीकर मॅडम आहेत, दरवर्षी हे मासिक त्या काढतात आणि मुलांमध्ये जे कलागुण असतात त्या वेगवेगळ्या खेळाडू असतील किंवा वेगवेगळे कलाकार असतील, त्या सगळ्या स्टुडंट्सना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजना त्या माध्यमातून नक्कीच खूप प्रेरणा मिळते. तर ते एक संपादकीयचा अनुभव होता. आणि दुसरं जे मी म्हणाले तुम्हाला की मी आता CSR NCL मध्ये आहे, तर NCL मध्ये सुद्धा मराठी ॲट NCL ही एक स्वतंत्र संस्था आहे. 2009 साली ही संस्था सुरू झाली. वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम ही संस्था राबवते. म्हणजे जे लोक गरजू आहेत त्यांना वस्त्रदान, रक्तदान, अन्नदान, त्यानंतर वृक्षारोपण, अशा वेगवेगळ्या, त्यानंतर आपण मुलाखती पण घेतो. तर असं हे सगळं वर्षभर उपक्रम चालू असतात मराठी ॲट NCL मध्ये. आणि राजभाषा दिन दरवर्षी साजरा केला जातो कवी वि. वा. शिरवाडकरांच्या जन्मदिवशी. तर त्यावेळेला संपूर्ण वर्षामध्ये ही मराठी मुलं एकत्र येऊन त्यांचं जे तरुणपण आहे किंवा त्यांचं जे हे वय आहे तर ते सामाजिक उपक्रमामध्ये खर्ची घालतात. आणि हे सगळे उपक्रम एका मॅगझिन मध्ये आम्ही वृत्तबद्ध करतो, ते म्हणजे साथ. आणि साथ मध्ये मग आम्ही वेगवेगळे प्रवास वर्णन, कथा, कविता, त्यानंतर सायन्समध्ये घडलेल्या नवीन गोष्टी जे की लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे असा साथ मधून प्रयत्न असतो. तर साहजिकच मी या सगळ्या गोष्टींमध्ये खूप हिरिरीने भाग घेते आणि दरवर्षी मी तिथे एक आम्ही प्रदर्शन भरवतो ज्याच्यामध्ये वेगवेगळे आर्ट फॉर्म जे आहेत ते सगळे आर्ट फॉर्म्सला तिथं संधी मिळते. तर त्यामधूनच साथचा जन्म झाला होता आणि गेले 9 वर्ष मी सांगू शकते की साथ हे अतिशय सुंदर आणि अतिशय संपन्न असं मासिक आहे, जे दरवर्षी आपल्याकडे रघुनाथ माशेलकर सर येतात किंवा जे साहित्य क्षेत्रामधले मोठे लोक आहेत जसे की दिग्पाल लांद्रेकर सर आहेत, असे खूप नावाजलेले व्यक्तिमत्व येतात आणि ते त्यांच्या हस्ते साथचं अनावरण करतात. तर अशा मासिकाचं मला संपादन करायला मिळालं, कदाचित मी याचा अभिमान बाळगते आणि मराठीतून ते करता आलं यासाठी मी सगळ्यांना खूप धन्यवाद देते की अजूनही खूप लोक मराठीतले मासिकं वाचतात आणि त्यांना मराठीबद्दल तेवढंच प्रेम आहे, मायबोलीचं जे प्रेम म्हणतो आपण ते तिथे दिसून येतं. तर कवी म्हटले की आता आपण आवडत्या विषयांची गोष्ट बद्दल बोललोच आहे, पण लोकांना आवडणारे विषय म्हणजे 2 असतात, एक तर प्रेम कविता असतात आणि दुसऱ्या विरह कविता असतात. या दोघांमधला जर एक सिलेक्ट करायचा असेल, एक निवडायचं असेल तर तुमचा आवडता कोणता विषय असेल, प्रेम कविता की विरह कविता?
सर, तुम्ही माझी आता म्हणजे दमछाक केलीत की तुम्ही दोन्ही विषय दिलेत मला, की प्रेम आणि विरह. खरं तर जिथे प्रेम आहे तिथे विरह नक्कीच आहे, आणि विरहाशिवाय प्रेमाला गमत नाही. तर दोन्ही विषय माझ्या आवडीचे आहेत. पण आपण आज प्रेमाबद्दल थोडस बोलूयात. तर प्रेम आणि पाऊस हे म्हणजे अगदी काय म्हणू शकतो आपण, की जीवाभावाचं नातं. जेव्हा पाऊस येतो तेव्हा पाऊस स्वतःबरोबर प्रेमच घेऊन येतो असं मला वाटतं. तर त्याच्याबद्दल एक मराठीमध्ये छान कविता लिहिली होती. ती ऐकवते आज तुम्हाला. ठीक आहे. पाऊस. चिंब पाऊस, ओली छत्री. चिंब पाऊस, ओली छत्री, टपटप करणारं छत, आणि बाजूलाच उभा असणारा तू. हे विहंगम दृश्य स्तब्ध करणारं होतं. थोड्या थोड्याशा वेळाने येणारा तो पाऊस माझी वाट अडवत होता. दूर हिरवेगार डोंगर, नाचणारे थेंब. थांबलेलं माझं जग तुझ्याच भोवती गिरक्या घालत होतं. इतक्यात तो पाऊस थांबला. तारेवर बसलेले पक्षी उडाले. ती वेळ धास्तावणारी होती. तुझ्या परतीचा मार्ग जवळ आला. मी आणि माझी सायकल पुन्हा एकटे झालो तुझ्या विरहाने. मन विचारू लागलं, पुन्हा पाऊस येईल का? आणि तोही. आज पाऊसही नाही आला आणि तोही. त्यामुळे विरह, प्रेम आणि पाऊस तिन्हींची सांगड घालणारी ही कविता तुमच्यासाठी. वा 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 वा, खूप सुंदर, खूप सुंदर. पाऊस म्हटलं की खूप साऱ्या कविता येतात. मला माझी माझी आवडती कविता आठवते ती पुण्या एका पावसात. आता पुण्या एका पावसात तिचं माझं मन मिळावं, गोड गुलाबी थंडी नको अंगात शिरावं. रिमझिमणाऱ्या पावसाला तिच्या पैंजणाने द्यावी साथ, तिचे डोळे असताना मी कशाला करावी बात. किती सुंदर, खूप छान आहे. अशी 2 कडवे आहेत त्याचे. कधीतरी ऐकवेल मी पुन्हा एकदा पूर्ण कविता. आहे तशी आमच्या चॅनलवरती, पण ती मला वाटतं माझी आमच्या चॅनलवरती सेकंड व्हिडिओ असेल, जो मी जस्ट असाच बनवलेला तो टाकला आहे. माझी आवडती कविता आहे. आता पाऊस सुरू होतोय, आता खूप साऱ्या कविता येतील. पाऊस कविता आणि ती अशी पण एक कविता आहे. नक्कीच. सो पाऊस आणि प्रेम हा एक फारच जिव्हाळ्याचा विषय आहे. तसं मला जास्त करून विरह कविता आवडतात प्रेमापेक्षा. विरहामध्ये थोडासा दर्द असतं ते येतं त्याच्यामध्ये. आणि सोबत प्रेम तर असतंच विरह कवितेत, जसं म्हटलं तसं. हा तुम्हाला आपल्याला शेवटाकडे वळतोय आपण. तर हिंदी लिहिता तुम्ही, बरोबर? हो हो हो. सो हिंदीची सुरुवात कशी झाली आणि हिंदी लिहिताना काही त्रास होत नाही का? म्हणजे आता हिंदीमध्ये हिंदी लिहिताना आपण उर्दू येतं, फारशी त्याचा वापर होतो, त्याच्यामुळे ती शायरी कविता बहरली जाते. तर हिंदीची सुरुवात कशी झाली आणि हिंदी कशा प्रकारे लिहितात? आणि काही ऐकवलं तर फारच मजा येईल. नक्कीच नक्कीच. तुम्हाला आता मला एक सुखद धक्का द्यावासा वाटतोय, की मी हिंदी, मराठी आणि इंग्रजी तिन्ही भाषांमध्ये कविता लिहिते. तिन्ही भाषांमध्ये स्टोरीज लिहिते आणि तिन्ही भाषांमध्ये मी पथनाट्य, लघुपट केलेले आहेत. तर हिंदी ही जशी आपली मराठी मायबोली, तशी हिंदी जी आहे ती आपसूक आपल्याला ओढून घेते आपल्या जवळ. आपण मुंबईमध्ये, म्हणजे महाराष्ट्र, मुंबई अशी आपली गणगोत आपलं असतं, आणि त्यानिमित्ताने आपल्याला सगळ्यांशी आपुलकीने आपण हिंदीमध्ये बोलतो. मला वाटतं की महाराष्ट्र हे असं राज्य आहे की जिथं मराठी नंतर दुसरी लँग्वेज बोलली जाते ती हिंदी सगळ्यात जास्त. आणि अगदी म्हणजे सुशिक्षित म्हणा किंवा सर्व प्रकारचे लोक ही भाषा बोलतात. तर हिंदी नक्कीच अवघड नाही वाटत, मला जवळची वाटते. तर हिंदीतली एक सुंदर कविता, प्रेम कविता आज रसिक प्रेक्षकांसाठी सादर करते. मैं ही क्यों कवितेचं शीर्षक आहे. दुनिया तो अपने चाल से चलती है, दुनिया तो अपने चाल से चलती है, इसको रुकने का वक्त कहा. हर कोई गुलाम है इन जंजीरों का, थोड़ा ठहर के किसी की दास्तां सुने, इतना भला किसका ज़मीर यहाँ. क्या बात. हम भी इस जमाने की एक पैदाइश बन के रह गए थे. सुबह शाम अपना काम, हम भी इसके झांसे में बह गए. दिल टूटा था हमारा, हम भी बिखर गए थे.
फिर गम छुपा के खुद से ही लड़ रहे थे। किसी एक दिन तुमसे मुलाकात हो गई, किसी एक दिन तुमसे मुलाकात हो गई, थोड़ी पहचान हो गई, थोड़ी दोस्ती हो गई। तब इस तन्हा दिल को तुमने विश्वास दिलाया, तब इस तन्हा दिल को तुमने विश्वास दिलाया, हमारी काबिलियत का हमको आभास दिलाया। खुद की सुनो, निरंतर प्रयास करो, हम आपके साथ डटे रहेंगे, ये विश्वास जताए। हमें भी जरूरत थी थोड़ा संभलने की, थोड़ी प्रशंसा की, जब तुमने हमारा आत्मसम्मान बढ़ाया। हमें खुद पर ही भरोसा करके और फिर से जीतने का एहसास दिलाया। इसलिए जब भी कहोगे ना मैं ही क्यों, इसलिए जब भी कहोगे ना मैं ही क्यों, तो ये समझ जाना तुम्हारे आने से जान में जान बेहोश, तुम्हारे आने से जान में जान, बेहोशी में होश, और दर्द में भी ताकत मिल जाती है। इसीलिए मैं ही नहीं, सिर्फ तुम ही। वाह थँक्यू। वाह, सुंदर सुंदर. तुम्ही आमचं चॅनल बघितलंय मनातलं पानावर, सो हो आणि हा उपक्रम पण तुम्ही बघितलाय, यातले व्हिडिओज बघितलेत. हो सो हो. मनातलं पानावर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि या उपक्रमाबद्दल काय वाटतं? सर्वप्रथम सर मी तुमचे खूप धन्यवाद मानते, कारण जितेंद्र घाणेकर सरांनी जो हा उपक्रम सुरू केलाय अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. कारण की खूप असे कवी, लेखक हे वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करतात, लिहित होतात, पण त्यांना व्यासपीठ मिळवून देणं ही एका मराठी माणसाने जबाबदारी स्वीकारून सातत्यानं त्याच्यावर प्रयत्न करत राहणं हे जितेंद्र घाणेकर सरांकडून शिकण्यासारखं आहे. तर त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद सर. तुम्ही हा प्लॅटफॉर्म निर्माण केलाय आमच्यासाठी. आणि आपण नेहमी बघतो की पॉडकास्ट वगैरे ही अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये लोकांना व्यक्त होणं किंवा कवी कवयित्रीशी डिरेक्टली तुम्ही कनेक्ट होऊ शकता, त्यांचे विचार समजू शकता. तर हे अतिशय चांगलं माध्यम आहे ज्यातून आपण आपलं लिखाण, आपली परंपरा आणि आपलं जे साहित्य आहे त्याला समाजापुढे आणतोय. आज ही खूप गरज आहे समाजामध्ये, कारण की वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारच्या व्हिडिओ किंवा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. पण जितेंद्र घाणेकर सरांनी मनातल्या पानावर हे असं एक पान निर्माण केलंय आपल्यासाठी की ज्या पानावर तुम्हाला नक्कीच खूप छान कंटेंट मिळेल. त्यांच्या आय क्विट कविता आहे, पावसावरची कविता आहे, पाऊस ती, तर ही मला आवडणारी सर, खरंच खूप आवडणारी कविता आहे. आणि मी तुमचे पॉडकास्ट पण बघितलेत स्वतः. तर शब्दप्रीत म्हणून ज्या मॅडम लिहितात त्यांचाही मी ऐकले. त्यानंतर अजून 2-3 कवितांचं पण मी पॉडकास्ट ऐकले. तर अतिशय सुंदर हा उपक्रम आहे, कारण की हा पहिला मला वाटतं प्लॅटफॉर्म आहे जिथं कवी, कवयित्री आणि लेखक यांना तुम्ही संधी देताय बोलण्याची. तर अतिशय स्तुत्य आणि अतिशय चांगला उपक्रम आहे. तुम्हाला माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि असेच खूप छान करत राहा. मी लवकरच प्रार्थना करते की या चॅनलला अजून जास्त सबस्क्रायबर्स यावेत आणि लोकांपर्यंत तुमचं हे चांगलं काम, उत्कृष्ट दर्जाचं काम लवकरात लवकर पोहोचावं, ही माझी सदिच्छा. थँक्यू. आता शेवट करताना 2 गोष्टी. एक तर तुम्ही जे नवीन कवी आहेत त्यांना तुम्ही काय टिप्स द्याल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादी छोट्याशा 4 ओळीने तुम्ही कार्यक्रमाचा शेवट करा. हो. नक्कीच. नवीन जे कवी कवयित्री आहेत त्यांना मी एकच म्हणेन की तुम्ही पहिल्यांदा ऐकायला सुरुवात करा, कारण ऐकणं तुम्हाला जेव्हा आवडेल, जसं मी तुम्हाला आज मी कवी कवयित्रींची नावं घेतली की स्पृहा जोशी आहेत, वैभव जोशी आहेत, यांच्या तुम्ही मैफिली जाऊन तिथं स्वतः प्रत्यक्षात त्या मैफिली आनंद घ्या. वेगवेगळ्या ठिकाणी, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते होत असतात कार्यक्रम, तिथे जावा. विश्वास पाटील सर आहेत, तर यांच्या कार्यक्रमाचा आनंद घ्या. ती आवड निर्माण करा, ऐकण्याची आवड. हळूहळू तुम्हाला वाचनाची आवड निर्माण होईल. आणि ओपन माईक्स तर कराच. ओपन माईक्स हे विटॅमिन आहे तुमच्यासाठी. जर तुम्ही ओपन माईक्स केलेत तर तुम्ही खरंच खूप छान करू शकता. आणि वाचन वाढवा. आपल्याकडे खूप छान साहित्य संस्कृती लाभलेली आहे महाराष्ट्राला. तर कुसुमाग्रज असतील, वि. स. खांडेकर असतील, या सगळ्यांना वाचायला सुरुवात करा व पुन्हा वाचायला सुरुवात करा. नक्की तुम्हाला छान मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळेल. आणि जितेंद्र घाणेकर सरांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन कवी काय करतायत ते नक्की कळेल तुम्हाला. तर हा एक छोटासा. आणि शेवट तुम्ही म्हणताय सर, तर शेवटी मी सगळ्यांना म्हणेन की आता आपण ज्या इंडिपेंडंट भारतामध्ये राहतोय,
तर त्या इंडिपेंडंट भारताला जर आपल्याला काही द्यायचं असेल एक तरुणाई म्हणून, तर मला वाटतं आपण स्वतःला डेव्हलप करणं, स्वतःचा विकास करणं आणि आपण जे काम करतोय त्याच्यावर प्रेम करून, जसं जितेंद्र सर त्यांच्या चॅनलवरती त्यांचं खूप प्रेम आहे, कथा कविता आणि साहित्यावर प्रेम आहे आणि ते त्याच्यामध्ये काम करतायत, तसं मला वाटतं आपण सगळ्यांनी आपल्या कामावरती निष्ठा ठेवून प्रेम करून स्वतःचा विकास करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मी एक छान पहिला शेर माझ्या आयुष्यातला लिहिला होता, तो बोलते आणि थांबते. मेहनत जिद प्रयास, मेहनत जिद प्रयास, खुद पर ही करना चाहती हूँ, खुद से ही सारे नकाब तोड़ मुंह तोड़ जवाब चाहती हूँ, खुद से ही सारे नकाब तोड़ मुंह तोड़ जवाब चाहती हूँ. थँक्यू सर आणि थँक्यू मनातल्या पानावर. जरूर सबस्क्राईब करा, हा खूप छान चॅनल आहे. तुम्हाला इथं नक्कीच अतिशय वेगळ्या पद्धतीचं साहित्य, कथा, कविता हे सगळं अनुभवायला मिळेल आणि पॉडकास्ट तर आहेच. थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू जॉईन केल्याबद्दल. बाय. तर ह्या होत्या भाग्यश्री माने, अर्थात भाग्या द आर्टिस्ट. सो तुम्ही त्यांच्या यूट्यूब चॅनलला आणि त्यांच्या इंस्टाग्राम आयडीला नक्की भेट द्या. त्यांचे व्हिडिओ पहा, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ केलेले आहेत, कवितांचे व्हिडिओ आहेत. सो तुम्हाला ते नक्की आवडतील. आवडल्यास त्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्यांच्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. आणि हो, अजूनही आपल्या मनातलं पानावर ह्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. सोबत नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमचा फीडबॅक, अभिप्राय आम्हाला कमेंटद्वारे द्यायला विसरू नका. चला मग नवीन भागामध्ये भेटू, नवीन व्यक्तीसोबत. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.